आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडून परभणी मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळी राज्याच्या महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते। या सभेत भाषणाच्या सुरुवातीला फडणवीसांनी सभेला उशिरा येण्यामागचं कारण सांगितलं। आज मुंबईत नरेंद्र मोदी आरबीआयच्या एका कार्यक्रमाला आले होते। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विमानतळावर निरोप देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी निवडणुकीचा प्रचार कसा सुरू आहे याबाबत विचारलं। आम्ही त्यांना चांगलं चाललंय सांगितलं। आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललोय, महादेव जानकर यांचा अर्ज भरायला चाललोय। तेव्हा मोदी म्हणाले, जानकर यांना सांगा 18व्या लोकसभेत मी त्यांची वाट पाहत आहे। तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। परभणी वासियांनाही माझा मेसेज द्या, जानकर यांना निवडून देण्याची तुमची जबाबदारी आहे। जानकर यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवा असा निरोप फडणवीसांनी भाषणातून दिलाय। तसेच महादेव जानकर हे मूर्ती लहान कीर्ती महान आहे। 5 वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं, कुणकुण नाही कुरबुर नाही। 5 वर्ष खात्यातून सर्वसामान्यांसाठी काम केलं। 5 वर्षात 1 रुपयाचा डागही महादेव जानकरावर कुणी लावू शकलं नाही। मंत्रिमंडळ गेल्यानंतर हा मंत्री फाटकाच राहिला, आजही फाटकेच राहिलेत, म्हणून लोकांच्या मनात घर आहे। महादेव जानकरांची श्रीमंती ही सर्वसामान्य जनता आहे। वंचित शोषित जनता ही महादेव जानकरांची कमाई आहे, असं फडणवीसांनी सांगितलंय।